Hello students, good morning. Minati madam. Students, today we have to learn specific heat capacity of object. Specific heat capacity of object is denoted by C, letter C. बघा आता आपण कुठल्याही सबस्टन्सला जेव्हा हीट देतो तेव्हा आपल्याला माहिती आहे की त्या सबस्टन्सचं काय वाढायला लागतं, टेम्परेचर वाढायला लागतं. ते जे सबस्टन्स आहे तो गरम व्हायला लागतं. म्हणजेच याचा अर्थ काय होतो की तो जो सबस्टन्स आहे तो सबस्टन्स काय करतो, हीट ॲब्झॉर्ब करतो. समजा आपण एखादा धातूचा गोळा घेतला आणि त्या धातूच्या गोळ्याला आपण आपलं चमचा असतो जो भाजीमध्ये आपण भाजी घेतो तो चमचाचा समजा आपण गॅसवर ठेवला किंवा एखादी सळई घेतली आपण ती गॅसवर ठेवली तर ती काय करते, ती सळई जी आहे तिचं टोक जे आहे ते हीट ॲब्झॉर्ब करायला लागतं आणि ती सळई काय होते, गरम होते. तर ती जी सळई आहे ती जी हीट ॲब्झॉर्ब करते तर त्या हीटला ती किती हीट ॲब्झॉर्ब करते आणि ती हीट ॲब्झॉर्ब करण्याला त्याची स्पेसिफिक हीट कपॅसिटी म्हणतात. समजा आपण वेगवेगळ्या सळया घेतल्या, एक लोखंडाची सळई घेतली, एक तांब्याची सळई घेतली, एक ॲल्युमिनियमची सळई घेतली आणि त्या तिन्ही सळया आपण जर तापायला ठेवल्या तर प्रत्येकाची हीट ॲब्झॉर्ब करण्याची कपॅसिटी कशी असते, वेगवेगळी असते. तर हीट कपॅसिटी म्हणजे काय, त्याचं डेफिनेशन काय आहे, तर द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी रिक्वायर्ड टू राईज द टेम्परेचर ऑफ अ युनिट मास ऑफ अन ऑब्जेक्ट बाय 1 degree Celsius इज कॉल्ड द स्पेसिफिक हीट ऑफ दॅट ऑब्जेक्ट. म्हणजे एखाद्या वस्तूची टेम्परेचर 1 degree Celsiusने किंवा वाढण्यासाठी जी हीट एनर्जी ती वस्तू ॲब्झॉर्ब करते त्या हीटला स्पेसिफिक हीट असं म्हणतात. मग आता प्रत्येक वस्तूची स्पेसिफिक हीट कशी मोजायची, तर द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी रिक्वायर्ड टू द राईज द टेम्परेचर ऑफ अ युनिट मास ऑफ अन ऑब्जेक्ट बाय 1 degree Celsius इज कॉल्ड द स्पेसिफिक हीट ऑफ द ऑब्जेक्ट. समजा आपण एखादा सबस्टन्स घेतलाय आणि त्या सबस्टन्सची आपण तो सबस्टन्स जो घेतलाय तो 1 unit मासचा घेतलाय. समजा आपण इथे घेतलेला आहे हा सबस्टन्स आणि ह्या सबस्टन्सचा म्हणजे हा मेटलचा समजा एक स्पियर आहे आणि ह्या स्पियरचा 1 unit 1 ग्रॅम किंवा 1 kg काही घेतलं तरी चालेल. 1 unit म्हणजे 1 ग्रॅम घ्या किंवा 1 kg घ्या. 1 kgचा हा आपण काय घेतला आहे, मेटलचा स्पियर घेतलेला आहे आणि ह्या स्पियरला आपण हीट द्यायला समजा सुरुवात केली. हीट द्यायला सुरुवात केल्यानंतर होणार काय की ह्या स्पियरचं टेम्परेचर राईज व्हायला लागेल. आता हे जे टेम्परेचर, ह्या स्पियरचं टेम्परेचर जे आहे ते जेव्हा 1 degree Celsiusनी वाढतं, 1 degree Celsiusनी वाढतं तेव्हा 1 degree Celsius वाढण्यासाठी तुम्ही किती हीट पुरवली त्या हीटला काय म्हणायचं, तर त्या हीटला त्या स्पियरची स्पेसिफिक हीट कपॅसिटी म्हणायचं. त्या हीटला त्या स्पियरची स्पेसिफिक हीट कपॅसिटी असं म्हणायचं. म्हणजे 1 unit मासच्या एखाद्या सबस्टन्सला हीट देत असताना त्या हीटमुळे 1 degree Celsius टेम्परेचर जर राईज झालं तर तेवढ्या हीटला त्या सबस्टन्सची स्पेसिफिक हीट कपॅसिटी असं म्हणतात. म्हणजे 1 unit सबस्टन्सचं टेम्परेचर 1 degree Celsiusनी वाढवण्यासाठी जेवढी हीट द्यावी लागते तेवढ्या हीटला त्या सबस्टन्सचा स्पेसिफिक हीट कपॅसिटी असं म्हणतात. ओके, आता स्पेसिफिक हीट कपॅसिटीचं युनिट काय आहे, SI युनिट इज जूल पर kg डिग्री सेल्सिअस. जूल पर kg डिग्री सेल्सिअस म्हणजे किती हीट दिली गेली, तर 1 किलोग्रॅम सबस्टन्सची 1 degree Celsiusनी टेम्परेचर वाढवण्यासाठी जेवढी हीट दिले गेले त्या हीटला आपण काय म्हणतो, स्पेसिफिक हीट कपॅसिटी. आणि म्हणून स्पेसिफिक हीट कपॅसिटीचं युनिट आहे जूल पर kg डिग्री सेल्सिअस. आणि CGS युनिट आहे 1 कॅलरी युनिट आहे कॅलरी पर डिग्री सेल्सिअस, ग्रॅम डिग्री सेल्सिअस, कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. म्हणजे 1 ग्रॅम सबस्टन्सचं टेम्परेचर 1 degree Celsiusनी वाढवण्यासाठी जितकी हीट दिली गेली त्या हीटला ती किती कॅलरी असेल त्या कॅलरी हीटला काय म्हणायचं
स्पेसिफिक हीट ऑफ कपॅसिटी असं म्हणायचं. आणि म्हणून युनिट आहे कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. तर हे 2 युनिट आहे स्पेसिफिक हीट कपॅसिटीचे. आता प्रत्येक सबस्टन्सची स्पेसिफिक हीट कपॅसिटी वेगवेगळी असते. मग अशीच मी तुम्हाला सांगितलं की आपण ॲल्युमिनियमची सळई घेतली किंवा रॉड, आयर्नचा लोखंडाचा रॉड घ्या किंवा कॉपरचा रॉड घ्या किंवा तुम्ही लेडचा रॉड घ्या, कुठलाही रॉड घ्या, आणि ह्या रॉडला जर आपण हीट द्यायला सुरुवात केली तर हीट दिल्यानंतर प्रत्येकाने त्याच्या कपॅसिटीनुसार हीट ॲब्झॉर्ब केलेली असणार आहे. बरं, आता हे आपण कुठल्या प्रयोगाने सिद्ध करू शकतो? तर त्याच्यासाठी आपण एक छोटासा आणि अतिशय इंटरेस्टिंग हा जो प्रयोग आहे तो आपण करू शकतो. तुम्ही हा घरी पण करू शकता. बघा, जर तुमच्याकडे जर वॅक्स असेल, मेण असेल, जास्तीचं मेण आपण दुकानातनं आणून आपण हा प्रयोग करू शकतो. बघा, स्पेसिफिक हीट कपॅसिटी ऑफ डिफरंट सबस्टन्सेस इज डिफरंट. वेगवेगळ्या सबस्टन्सेसची स्पेसिफिक हीट कपॅसिटी वेगवेगळी असते. म्हणजे प्रत्येक सबस्टन्सची हीट ॲब्झॉर्ब करण्याची कपॅसिटी वेगवेगळी असते. आता बघा काय करायचं, एक वॅक्स लेअर घ्यायचा, म्हणजे एक मेणाचा थर घ्यायचा. मेणाचा थर, समजा आपण या टेबलवर सुद्धा एक बॉक्स ठेवला आणि त्या बॉक्सवरती आपण त्या बॉक्समध्ये किंवा एक भांडं घेतलं मोठं, आणि त्या मोठ्या भांड्यामध्ये जर समजा आपण मेण टाकलं, मेण पसरवलं, आणि त्या मेणामध्ये आपण हे 3 स्पेअर टाकायचे. आता हे 3 स्पेअर कसे घ्यायचे बघा. टेक 3 स्पिअर्स ऑफ आयर्न, कॉपर अँड लीड ऑफ इक्वल मास. आपण 3 स्पिअर इक्वल मासचे, एक आयर्नचं, एक कॉपरचं आणि एक लीडचं, असे 3 स्पिअर घेतले इक्वल मासचे, आणि ह्या तिन्ही स्पिअरला आपल्याला हीट द्यायची. पण आता हीट कशी द्यायची? तर हीट देण्याची आयडिया बघा. ह्या तिन्ही स्पिअरला पुट ऑल द 3 स्पिअर इन बॉइलिंग वॉटर इन द बिकर फॉर सम टाइम. उकळत्या पाण्यामध्ये ह्या तिन्ही स्पिअरला टाकायचं. एका बिकरमध्ये उकळलेलं पाणी घ्यायचं. तुम्हाला माहिती आहे उकळलेल्या पाण्याचं टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस असतं. 100 डिग्री सेल्सिअसच्या पाण्यामध्ये हे तिन्ही स्पेअर टाकायचे, आणि थोड्या वेळानंतर, म्हणजे थोडा वेळ जाऊ दिल्यानंतर हे तिन्ही स्पिअर जे आहेत ते तिन्ही स्पिअर त्या गरम पाण्यातून, उकळत्या पाण्यातून बाहेर काढायचे. आणि जसे तुम्ही पाण्यातून बाहेर काढाल तसे इमिडिएटली आपण ते 3 स्पिअर जे आहेत ह्या वॅक्स लेअरवर टाकायचे. थोड्या थोड्या अंतरावर टाकायची, शेजारी शेजारी नाही टाकायचा. आयर्नचा समजा इथे टाकला, कॉपरचा आपण इथे त्याच्या थोड्या अंतरावरती टाकला स्पिअर, आणि लीडचा त्याच्या शेजारी थोड्या अंतरावर टाकला. अशा पद्धतीने तिन्ही स्पिअर जे आहेत उकळत्या पाण्यातनं काढून ताबडतोब लगेचच्या लगेच त्या वॅक्सवरती ठेवायचे. आता तुम्हाला माहिती, वॅक्स म्हणजे मेण काय होतं, उष्णतेने वितळायला लागतं. आता ह्या आयर्नच्या स्पिअरची टेम्परेचर किती आहे? 100 डिग्री सेल्सिअस आहे, कारण ते उकळत्या पाण्यातून काढलंय. याचं पण टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस आहे, कारण ते पण उकळत्या पाण्यातनं काढलं. आणि याचं पण टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस आहे, कारण ते पण उकळत्या पाण्यातनं काढलं. तर हे 100 डिग्री सेल्सिअसचे सेम टेम्परेचर असलेले आणि सेम व्हॉल्यूम असलेले, सेम मास असलेले जे आपण स्पिअर घेतलेत ते आपण एकाच वेळेस काय केलेत? वॅक्सवर ठेवलेत. आता ह्यामुळे काय होणार आहे? ऑब्झर्वेशन बघा. पहिलं आपण ऑब्झर्वेशन केल्यानंतर असं लक्षात आलंय की हा जो आयर्नचा जो स्पिअर आहे तो जास्त डीप खाली गेलाय. कॉपरचा जो स्पिअर आहे तो इंटरमिडिएट गेलाय, म्हणजे थोडा मध्ये, आणि लीडचा जो स्पिअर आहे तो कमी गेलेला आहे. डीपेस्ट इनटू द, हा कमी गेलेला आहे. याचं कारण काय असेल बरं? हा का बरं जास्त खाली गेलाय? हा जास्त खाली गेलाय याचा अर्थ असा की याच्याकडे जास्त हीट असणार आहे, आणि जास्त हीटमुळे जास्त वॅक्स मेल्ट झालंय. हा जर ह्याच्यापेक्षा जरा कमी गेलाय म्हणजे याच्याकडे कमी हीट असणार आहे, आणि कमी हीट असल्यामुळे कमी वॅक्स मेल्ट झालेलं आहे, आणि याच्याकडे सगळ्यात कमी हीट असणार आहे. सगळ्यात कमी हीट असल्यामुळे यांनी कमी वॅक्स मेल्ट केलेला आहे, आणि म्हणून हा जास्त गेला आहे. याचा अर्थ यांनी कमी हीट, ह्याच्याकडे जास्त हीट आहे म्हणजे काय? यांनी जास्त हीट ॲब्झॉर्ब केली. ह्याच्याकडे मिडल हीट आहे म्हणजे यांनी काय केली? थोडी हीट ॲब्झॉर्ब केलेली आहे, आणि याच्याकडे अगदीच कमी हीट दिसते म्हणजे यांनी कमी हीट ॲब्झॉर्ब केलेली. पण जर आपण तिघांचं टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस घेतलेलं आहे, तिघंही 100 डिग्री सेल्सिअसच्या पाण्यात टाकलेले आहेत, तर तिघांनाही जर एकाच पाण्यात टाकलेलं होतं, एकाच तापमानाच्या टेम्परेचरच्या, तर तिघांचं पण टेम्परेचर सेम असलं पाहिजे, तिघांची पण हीट ॲब्झॉर्ब सेम असली पाहिजे. पण तसं नाही झालं. जरी तिघं एकाच पाण्यात टाकलेत तरी आयर्ननी जास्त हीट ॲब्झॉर्ब केलेली आहे, कॉपरने थोडी कमी हीट ॲब्झॉर्ब केलेली आहे, लीडने आणखीन सगळ्यात कमी हीट ॲब्झॉर्ब केलेली आहे. द आयर्न स्पिअर
goes deepest into the wax, lead spear goes the least. लीड स्पियर ही कमी गेलेलं आहे लिस्ट, अँड द कॉपर स्पियर गोज इंटरमिडिएट डेप्थ. कॉपर स्पियर हे जरा मिडल गेलेलं आहे, मधल्या प्रमाणामध्ये ते गेलेलं आहे. आणि यावरून काय कन्क्लुजन आपण काढू शकतो? याचं कन्क्लुजन असं आहे, द स्पियर ॲब्झॉर्ब मोर हीट फ्रॉम द वॉटर विल गिव्ह मोर हीट टू द वॅक्स. ज्या स्पियरनी वॉटरकडून जास्त हीट ॲब्झॉर्ब केलेली आहे त्या स्पियरनी वॅक्सला जास्त हीट दिलेली आहे, अँड सो मोर वॅक्स विल दच मेल्ट, आणि त्याच्यामुळे जास्त वॅक्स मेल्ट झालेला आहे, अँड द स्पियर विल गो डीपर इन द वॅक्स, आणि तो स्पियर वॅक्समध्ये जास्त खोल गेलेला आहे. असं याच्यावरनं ऑब्झर्वेशन आपल्याला दिसतं. कन्क्लुजन आपल्याला ह्या ऑब्झर्वेशन हे कन्क्लुजन आपण काय काढू शकतो? दिस शोज दॅट for equal rise in temperature, the sphere have absorbed different amount of heat. म्हणजे टेम्परेचर जरी सारख्याच प्रमाणात दिलेलं असलं तरी सुद्धा प्रत्येक स्पियरची हीट ॲब्झॉर्ब करण्याची अमाऊंट ऑफ हीट जी आहे, ॲब्झॉर्ब केलेली जी अमाऊंट ऑफ हीट आहे ती कशी आहे? वेगवेगळी आहे. असं याच्यावरून आपण सिद्ध करू शकतो, प्रूव्ह करू शकतो. काय प्रूव्ह होतं इथं? स्पेसिफिक हीट कपॅसिटी म्हणजे हीट ॲब्झॉर्ब करण्याची कपॅसिटी ऑफ डिफरंट सबस्टन्सेस, वेगवेगळ्या सबस्टन्सेसची इज डिफरंट, ही वेगवेगळी असते. हे आपण याच्यावरनं काय करू शकतो? प्रूव्ह करू शकतो. ती स्पेसिफिक हीट कपॅसिटी बघा इथं तुम्हाला दिलेली आहे. वेगवेगळ्या सबस्टन्सेसची स्पेसिफिक हीट कपॅसिटी दिली आहे. वॉटरची स्पेसिफिक हीट कपॅसिटी दिली आहे 1 कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. पॅराफिन म्हणजे मेणाची दिलेली आहे 0.54 कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. केरोसिन म्हणजे रॉकेलची दिली आहे 0.52 कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. ॲल्युमिनियमची स्पेसिफिक हीट कपॅसिटी काय दिली आहे? 0.215 कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. आयर्नची दिली आहे 0.110 कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. कॉपरची काय दिली आहे स्पेसिफिक हीट कपॅसिटी ऑफ कॉपर इज 0.095 कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. स्पेसिफिक हीट कपॅसिटी ऑफ सिल्वर इज 0.056 कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. स्पेसिफिक हीट कपॅसिटी ऑफ मर्क्युरी इज 0.033 कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. अशा पद्धतीने प्रत्येकाची स्पेसिफिक हीट कपॅसिटी वेगवेगळी आहे, ही या चार्टवरून आपल्याला दिसते. आता स्पेसिफिक हीट कपॅसिटी जी आहे हिला आपण सी डिनोट करतो, तुम्हाला माहिती आहे. एखाद्या ऑब्जेक्टला सबस्टन्सला जर हीट दिली तर तो सबस्टन्स काय करतो? हीट ॲब्झॉर्ब करतो. तर सबस्टन्स किती हीट ॲब्झॉर्ब करतो त्याचा फॉर्म्युला आपण बघायचा आहे. त्याचप्रमाणे एखादा गरम सबस्टन्स जर आपण थंड पाण्यामध्ये टाकला तर ते थंड पाणी काय करतं? ते थंड पाणी त्या सबस्टन्सची हीट ॲब्झॉर्ब करतो. म्हणजे समजा एखादा चांगला धातूचा एक स्पियर घेतला आपण गरम केलेला आणि तो आपण थंड पाण्यात टाकला तर तो धातूचा स्पियर काय करेल? त्याची हीट कुणाला देईल? त्याची हीट तो त्या वॉटरला देईल. म्हणजे वॉटर काय करतो? वॉटर हीट ॲब्झॉर्ब करतोय. पण त्याच वेळेस तो जो स्पियर आहे तो स्पियर काय करेल? तो स्पियर आपली हीट काय करेल? लॉस करेल. त्याच्याकडे जी हीट आहे ती हीट काय करेल? तो लॉस करेल, घालवेल. आणि तो किती हीट घालवेल? तर त्याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे. म्हणजे हीट एनर्जी ॲब्झॉर्ब बाय द वॉटर अल्सो हीट एनर्जी लॉस्ट बाय द स्पियर. हे आपण कुठल्या फॉर्म्युल्याने बघू शकतो, काढू शकतो? तर तो फॉर्म्युला आपल्याला बघायचा आहे. हीट एनर्जी ॲब्झॉर्ब बाय द ऑब्जेक्टनी ॲब्झॉर्ब केलेली हीट एनर्जी. इफ द ऑब्जेक्ट इज हिटेड, समजा एखाद्या ऑब्जेक्टला आपण हीट दिली तर त्या समजा इफ स्पेसिफिक हीट ऑफ अॅन ऑब्जेक्ट इज सी, समजा त्या ऑब्जेक्टची स्पेसिफिक हीट सी आहे आणि त्या ऑब्जेक्टचा मास वस्तुमान आहे एम. द मास ऑफ द ऑब्जेक्ट इज एम. आता त्या ऑब्जेक्टची काय वाढलेली आहे? टेम्परेचर वाढलंय. तर त्याच्या टेम्परेचरमध्ये किती इन्क्रीज झाले? तर किती टेम्परेचर वाढलंय? इफ द टेम्परेचर ऑफ द ऑब्जेक्ट इज राईज बाय डेल्टा टी, समजा त्या ऑब्जेक्टचं टेम्परेचर डेल्टा टी ने वाढलंय. म्हणजे समजा आधी 10 असेल आणि नंतर 15 झाले असेल तर टेम्परेचर किती वाढलंय? 5 ने वाढलंय. तर ते 5 जे आहे ना ते डेल्टा टी ने दाखवायचं. तिथे 3 गोष्टी आहे. स्पेसिफिक हीट ऑफ कपॅसिटी ऑफ ऑब्जेक्ट, नंतर मास ऑफ ऑब्जेक्ट, नंतर टेम्परेचर राईज्ड
बाय डेल्टा टी. तर ह्या 3 गोष्टी ज्या आहेत ह्या 3 गोष्टींवरती ती हीट एनर्जी ॲब्झॉर्ब बाय द ऑब्जेक्ट अवलंबून असते. देन द हीट एनर्जी ॲब्झॉर्ब बाय द ऑब्जेक्ट इज इक्वल टू द मास इंटू स्पेसिफिक हीट इंटू राईज इन टेम्परेचर. म्हणजे द हीट एनर्जी ॲब्झॉर्ब बाय द ऑब्जेक्ट इज इक्वल टू कशी काढायची ती, मास इंटू स्पेसिफिक हीट इंटू राईज इन टेम्परेचर. म्हणजे त्या ऑब्जेक्टचं वस्तुमान, त्या ऑब्जेक्टची स्पेसिफिक हीट कपॅसिटी इंटू त्या ऑब्जेक्टचं वाढलेलं टेम्परेचर, ह्या तिघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर त्या ऑब्जेक्टनी किती हीट ॲब्झॉर्ब केलेली आहे हे आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल. त्याच्या उलट समजा एखाद्या ऑब्जेक्टनी आपली हीट लॉस केलेली आहे, घालवली, म्हणजे थंड पाण्यामध्ये आपण गरम वस्तू टाकली तर ते थंड पाणी काय करेल, उष्ण गरम होईल, पण ती जी वस्तू आहे ती वस्तू आपली हीट काय करेल, घालवेल, लॉस करेल. मग ती कशी कॅल्क्युलेट करायची, हीट एनर्जी लॉस्ट बाय द ऑब्जेक्ट. इफ द ऑब्जेक्ट इज कूल्ड, समजा एखादा ऑब्जेक्ट थंड केला आपण, इफ द स्पेसिफिक हीट ऑफ अन ऑब्जेक्ट इज सी, त्या ऑब्जेक्टची स्पेसिफिक हीट समजा सी आहे, द मास ऑफ ऑब्जेक्ट इज एम, समजा त्या ऑब्जेक्टचा मास एम आहे, अँड द टेम्परेचर ऑफ द ऑब्जेक्ट डिक्रीज बाय डेल्टा टी, आणि त्या ऑब्जेक्टचं टेम्परेचर कमी झालेलं टेम्परेचर समजा डेल्टा टी डिग्री सेल्सिअस आहे. देन द हीट एनर्जी लॉस बाय द ऑब्जेक्ट, तेव्हा त्या ऑब्जेक्टने किती हीट एनर्जी लॉस केलेली आहे ही कशी काढायची, ती इज इक्वल टू एम इंटू सी इंटू डेल्टा टी. म्हणजे हीट एनर्जी लॉस बाय द ऑब्जेक्ट इज इक्वल टू द मास ऑफ द ऑब्जेक्ट इंटू स्पेसिफिक हीट कपॅसिटी ऑफ द ऑब्जेक्ट इंटू टेम्परेचर डिक्रीजिंग टेम्परेचर ऑफ द ऑब्जेक्ट, त्या ऑब्जेक्टचं कमी झालेलं टेम्परेचर. ह्या तिघांचं मल्टिप्लिकेशन करून आपण त्या ऑब्जेक्टने किती एनर्जी लॉस्ट केलेली आहे ते शोधून काढू शकतो. अशा पद्धतीने आपण हीट एनर्जी ॲब्झॉर्ब करण्याचा फॉर्म्युला बघितला आहे आणि हीट एनर्जी लॉस करण्याचा पण फॉर्म्युला बघितला आहे. दोन्ही फॉर्म्युले जरी सेम दिसत असले तरी इथं आहे इन्क्रीजिंग टेम्परेचर, म्हणजे टेम्परेचरमध्ये झालेली वाढ, आणि इथे आहे डिक्रीजिंग टेम्परेचर, म्हणजे टेम्परेचरमध्ये झालेली घट. अशा पद्धतीने आपण हे शोधून काढू शकतो. तर आजचा व्हिडिओ लेक्चर तुम्हाला मुलांना आवडलं, जर तुम्हाला व्हिडिओ लेक्चर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.